नमस्कार, तुमचं लेक कृषीच्या व्लॉगमध्ये स्वागत। आणि आता झाली आहे संध्याकाळ, जवळजवळ 5-6 वाजलेले आहे ते। आणखीन थोड्या वेळाने आपण सर्व जाणार आहोत मोठ्या भावाच्या घरी आणि तिथं कार्यक्रम आहे बारीचा आणि वाढदिवसाचा। तर बारीचा कार्यक्रम आपण आता डोहाळे जेवणाचा कार्यक्रमाला गेलो होतो की नाही, तर त्या भाचीला आता मुलगा झालेला आहे आणि त्याचा आहे बारीचा कार्यक्रम। आणि मोठा भाचा अमोल आणि भाची सून कविता यांचा मुलगा पार्थ, आपण यांचा बारशाचा व्हिडिओ केलेला होता। तर तो आता पार्थ 1 वर्षाचा झालेला आहे आणि त्याचा पण वाढदिवस आहे। आता बघा, हे दोन्ही कार्यक्रम एकत्र असल्यामुळे खूप काही मज्जा येणार आहे। आणि चला आपण सर्वजण आता तिथं जाऊ। चला आता 6 वाजलेले आहे आणि आम्ही चाललेलो आहोत। चला आता आपण आलेलो आहे कार्यक्रमाच्या ठिकाणी। अजून इथं डेकोरेशन चालू आहे, फुगे फुगवायचे काम झालेले आणि तिकडे दिसतंय की नाही फुगे लावायचे काम चालू आहे। इकडे मंडळी जमा होऊ राहिलेली आहे आणि आतमध्ये चला। पार्थच्या वाढदिवसाला मस्त वेगळी गाडी पण आलेली आहे आणि खुली ही नानीची। आणि पार्थ इथं झोपलेला आहे, आज याचा वाढदिवस आहे। काय करते बघ, इकडे बघ आजी बघ काय झालं रडायला? पार्थला किती छान गाडी घेतली मोहिनी, कोण लागली आत्याने बघ कशी मस्त गाडी घेतली आहे पार्थला। अरे वा वा वा, दादूला एवढ्या सर्व पाहुणे मंडळी जमा झालेली। अलकाताई हास ना, चांगला फोटो येईन। किती छान पैकी मस्त असा फोटो केलेला आहे। डेकोरेशन होत आलेलं आहे आणि हे नामकरण सोहळा बाळाचं राहणार आहे इथं आणि पार्थचा वाढदिवस। तर हे दोन्ही पण हे लावलेले आहे आणि इथं छानपैकी असा हा जो आहे ते। तर अजून इथं फुग्यांचं होणार आहे अजून डेकोरेशन। तर चला अजून ही तयारीच चालू आहे। दिवसभर का थकला असन काही नाही। तर हे इकडं जेवणाचा कार्यक्रम राहणार आहे आणि तिकडं स्वयंपाक चालू असन। बरेचसे मंडळी आता जमा होऊ राहिली, ते पाहुणे मंडळी बरेच आतमध्ये तर बरेच आलेले आणि अजून येणार आहे। तर आता फायनली डेकोरेशन आपण बघू। सुंदर अशी रांगोळी काढलेली इथं पण। हा ड्रेस घालणार आहे ना? हा का, छान आहे धोती। लय दगदग झाली असं आवरायची। मग आता घेऊन नंतर आपण चला आता आपण डेकोरेशन बघू। जवळजवळ सगळं पूर्ण डेकोरेशन झालेलं आहे बघा। हे एवढं राहिलंय फक्त बलून लावायचं। तर फोटोग्राफरवाले पण आलेले। हे बाळाचं नामकरण सोहळा बारशाचा कार्यक्रम आहे। तर हे बघा, ही पूर्ण
चंद्राचं मस्त असं डेकोर हे केलेलं आहे. इथं बाळ राहीन, इथं मस्तपैकी असा पाळणा पण आहे. आणि ह्या साईडला हां इथं बाळाचं नाव काय हे नंतर कळलंच. माझे नाव. सुरुवातीला हा बारशाचा कार्यक्रम होणार आहे आणि नंतर होणार आहे पार्थचा वाढदिवस, त्याचा पहिला वाढदिवस. तर छानपैकी असा फोटो लावलेला आहे असं छान इथं. गाणं पण डायरेक्ट होणार आहे का? हो, लाईव्ह प्रोग्राम होणार आहे म्हणून हे सर्व आता तयारी ही. आणि इथं खुर्च्या वगैरे पण मांडून ठेवलेल्या आहेत. जेवणाचा कार्यक्रम इकडं सगळं मांडून ठेवलेला आहे आणि स्वयंपाक चालू आहे इथं. संगमनेरच्या मागच्या वेळेस होते ना तुम्ही? नाही पहिल्यांदा चालेल. मागच्या वर्षी होतं ना इथं कार्यक्रम बारशाला ना. मी हा का मला तसं वाटतं. हा का मला असं चेहरा घेतल्यासारखं वाटतंय व्हिडिओ मध्ये म्हणून म्हटलं. मागच्या वर्षीचा व्हिडिओ आहे का तुमच्याकडे? हा राजस्थानचे का तुम्ही? हा अच्छा. आणि इथं यांच्याकडे करता का? नाही आमच्याकडे. ते तुमच्याकडे काम करता का? अच्छा. आता मगाशीच आले 5 वाजता. रवींद्र आला कधी? हा तर सर्व्हिसला लागला. काय म्हणते सर्व्हिस बंगलोरला? बरे का? बरेच सुट्टी भेटली आहे ना. बारशाला तर भेटली पण नव्हती ना तुला. त्यांनी एकदम लाईव्ह प्रोग्राम म्हणजे ऑनलाईन बघितलं. काय म्हणते मोबाईलवर व्हिडिओ कॉल पाहिला होता. हळूहळू या ठिकाणी होत आहे. सुंदर अशी वातावरण निर्मिती या परिवाराने या ठिकाणी केलेली आहे. त्यामध्ये ही सांजवेळ आणि त्यामध्ये आपल्या मनोरंजनासाठी सद्गुरू स्वरांजली आपल्या सेवेसाठी सज्ज होत आहे. आमचं सर्व वाद्यवृंद या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आणि थोड्याच वेळामध्ये आपल्या सेवेसाठी आम्ही सज्ज होतोय. आत्ताच आले का? दाजी आले का? हा का? माई पण आली. मागच्या बारशाला नव्हती, आता आली. वाढदिवस आणि बारशाचा कार्यक्रम. चला ना बाहेर. इकडे जाते ना बाळा. हा चला. लय गर्दी. आपण आता बाहेर जाऊ. आल्या का तुम्ही? सरचे स्वागत करतोय. सुंदर अशी मैफिल. खरं तर या परमस्नेही या ठिकाणी अनेक मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आदरणीय आमचे सोपानराव कासार या ठिकाणी उपस्थित आहेत खास कैलाशनगरवरून. आणि आमचे जवळजवळ 7-8-10 वर्षापासूनचे ते आमचे मित्र आहेत. तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांनाही धन्यवाद देतो. पुन्हा एकदा जाऊया. आकाशी झेप घेरे पाखरा. खरं तर मनुष्याचं जीवन म्हटलं की त्याचं जे मन आहे ते क्षणात येते तर क्षणात तिथे असं फिरत असतं. जसं आपण आता जरी या ठिकाणी बसलेलो असलं तर आपल्या मनाला वाटलं आपण घरी जाऊन यावं तर ते पटकन घरी जाऊन येतं. त्याला वाटलं मुंबईला जाऊन यावं तरी ते जाऊन येतं. असं हे मन कोणाच्याही ताब्यात आतापर्यंत राहिलेलं नाहीये. आणि म्हणून पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. आकाशी देवते पाखरा, आकाशी देवते पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा.
जगभवती वैभव माया श्रीमान नितीन नेहे, त्याचप्रमाणे सन्माननीय नानासाहेब लक्ष्मण नेहे, त्याचप्रमाणे चला आता सन्माननीय कार्यक्रमाला सुरुवात दत्तात्रय झालेली आहे रामभाऊ नामकरण नेहे सोहळ्याला. आणि नेहे परिवार आणि दोनही कुटुंबांनी आणि वाढदिवस या निमित्त दोघी जणी तिथे बाळाकडे बघते थोडी स्माईल वगैरे ठेवतो. अतिशय सुंदर अशी फोटोग्राफी या ठिकाणी आमचे छोटी सी सारी सी नगरी सी आई कोई परी. बाळाचं नामकरण सोहळा आता सुरुवात होत आहे आणि ह्या इकडं बाळाची मावशी मोहिनी ही पण आता छान छान असे फोटो काढून घेत आहे. खुशियाँ देती है लेती है बाकी ममता ना कोई तू तो लगी रामाती गीत की तरह पालने में से ही घूमती रहे खुशियों के पहाड़ों में झूमते मुस्कुराते. नामकरण सोहळा या ठिकाणी सुरू आहे. खरं तर नेहे परिवाराने साजरा केला जात आहे आणि आपण सर्वजण या ठिकाणी आहे. सुंदर असं एक मराठी गीत आम्ही आपल्या सेवेसाठी सादर करीत आहोत. आणि सुंदर असं गीत या ठिकाणी एक सुंदर असं भावगीत या ठिकाणी सादर करत आहेत. लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात
आणि म्हणून सुंदर अशा या लहान मुलाचं आज नामकरण सोहळा आणि खास करून आपण सर्वजण या नामकरण सोहळ्यासाठी दिवसासाठी आपण सर्व हिंदू धर्मासाठी पवित्र बोला जय जय हनुमान करत हे अंजनी बोला बोला जय जय हनुमान 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 तुझी नाम भक्ति तुझी ओवळला का नाही ग? तो बॉक्स या ठिकाणी ओपन करण्यात आलेला आहे आणि सौभाग्यवती सुवर्णा श्रीमान नितीन नेहे त्यांच्या सुंदर असं या ठिकाणी नामकरण दिलेलं आहे. आता बर्थडे साजरे होणार आहे बाळाचा पाळण्याचं नंतर जो बाळानंतर वाढदिवस आणि यानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. सौभाग्यवती कविता व श्रीमान अमोल खालकर त्यांचे चिरंजीव क्यूट बच्चे बॉयची एंट्री झालेली आहे.
वहिनीने घेतली मस्त घेतली गाडी. आपणा सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुपर आणि हिट झालेलं महाराष्ट्रामध्ये वाढदिवस आपण सर्वजण सौभाग्यवती कविता अमोलजी खालकर यांच्या आमंत्रणाला स्वीकारून या ठिकाणी या सुंदर अशा वाढदिवसानिमित्त उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे सन्माननीय भाऊसाहेब तानाजी पाटील खालकर, त्याचप्रमाणे साहेब तानाजी पाटील खालकर, खास करून आपण खालकर परिवाराच्या विनंतीस मान देऊन या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून मनापर्यंत मनपूर्वक स्वागत. जाऊया सुंदर असं एक गीत आपल्या सेवेसाठी. हा इकडे ताई समोर बघा. दीदी दीदी समोर वहिनी समोर. सुंदर असा पार्थू बाळाचा वाढदिवस आणि या निमित्त आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित होत आहात. सौभाग्यवती कविता व सन्माननीय अमोलदादा खालकर यांचे चिरंजीव पार्थ याचा प्रथम वाढदिवस आणि या निमित्त आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. उपस्थित सर्वांचं मनापासून मनापर्यंत मनपूर्वक स्वागत. दादा 2 मिनिट. आजी डोळे झाकते समोर बघा. 1 मिनिट थांबा. थँक्यू. इकडे समोर माझं ऑप्शन घेताना काढायचं. इकडे समोर वहिनी समोर बघा तुम्ही. थँक्यू. तत्पूर्वी एक छोटस गीत. कुठून
बार दिल ये आए, बार बार दिल ये आए, बार बार दिल ये आए, बार बार दिल ये आए, पूजिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू पारा, हैप्पी बर्थडे टू यू। बार बार दिल ये आए, 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 पूजिए हजारों साल मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे डियर बॉस, हैप्पी बर्थडे टू यू। अतिशय सुंदर असा हा वाढदिवस आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे। आपण सर्वजण या पाच बाळाच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी उपस्थित आहोत। सुंदर असा हा वाढदिवस सोहळा या ठिकाणी साजरा होत आहे।
जेवायला जाऊया. दीदी समोर बघा. इकडे समोर. थँक्यू. चला आता जेवायला जायचं. तुम्हाला नाही जायचं का? झालं ना मग. आता मी विचारलं ना. चला आता जेवायला जायचं. ही अक्का सर्व जेवण करून गेले. आता मी राहिली जेवायची. बराच वेळ उशीर झालाय आणि इथं ताट आहे आता ऑलरेडी. तर मी जेवण करून घेतो. आणि आत्ता घड्याळात वाजले आहेत जवळजवळ 9:30. तरी पण अजून बाळाच्या पाणी. चला मी तिकडचा एक क्लिप घेऊन येईपर्यंत माझं ताट भरलेलं आहे. आणि मस्तपैकी छान भात. काय ही भाजी? ओ ही भाजी कोणती आहे? आलू मटर. भाजी ही तोंडल्याची भाजी का? नाही मिक्स व्हेज होती. मिक्स भाजी का? अच्छा. तू कुठे राहतो? संगमनेर. हो का? आणि मस्त आहे. मिक्स भाजी, आलू मटर, भात, शेव, गुलाबजामुन, पुऱ्या आणि चटणी. आणि ही तर काय? हे काय रे दादा? शिरा. मूग डाळीचा शिरा. वा काय बाय बेते. तुझ्यावर नाही अजून. मी जेवण मग कोणाची वाट पाहते? तूच बस होती. आता मीच बसते का नाही? पहिले ती माणसं सगळे जेवले होते. तेव्हा जेवण करून घ्यायचं ना. मग आता कुठे अजून माणसं बसूच राहिले ना. हा हा ते मग बस नाही का? बस बस ना. तर झाला आता कार्यक्रम झालाय. आता चाललो आहोत घरी. त्याकडे अजून फोटो शूट चालू आहे. एक सुंदर असं हिंदगीत या ठिकाणी आमच्या अमोलजी सर्वांना स्वागत करीत कार्यक्रम आहे. तसा आहे. ते जेवण चालू आहे. काय चाल का? आता साची मी चालले. आता मीच राहिले. बाकीचे कुठे? अक्कांत कुठे गेल्या? आता आम्ही दोघी राहिलो आहोत. अंधारात आम्हाला जायचं आहे. आणि साचीच घाबरत नाही. मला भीती वाटते. साची चाल. चला आता काका आहेत. काका दिसलेच नाही. दिसले होते मला जेवताना. तर चला मंडळी, आजच्या कार्यक्रमाची मज्जा काही औरच होती, हे की नाही. चला भेटूया आपण अशाच नवनवीन व्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.